श्री स्वामी समर्थ अध्याय 6. श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णो चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्याच्या वरप्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊणी सुमने त्यासीच अर्पावे प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती सोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडो द्या प्रती सलावे. भाषणे ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नभे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोणी या वाणी चोळप्पा खिन्न झाली म्हणी त्याने सत्वर येवणी तात्या प्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयानी माजविला ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती वीण हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधीन गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगवे राजयासी आम्ही सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजिला कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाणे. असो कोण एके दिवशी साधोणी योग्य समयसी मेण्यात घालोणी स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी खाव आपण पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळ नृपाने आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा आणीवार क्रोध झाला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृपा माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिता आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्व आनंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादि सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मणिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत
सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गूढ श्री स्वामी चरणा पर्णमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु.